वीरेंच्या आणि व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेटीला गेलंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रश्मी पुराणिक आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रश्मी, काय अधिक माहिती मिळते? दीपक, आपण बघतोय की याआधी जेव्हा नोट चलनचा निर्णय झाला होता त्यानंतर व्यापाऱ्यांची सगळ्यात मोठी कोंडी झाली होती। हे व्यापारी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बाजूने वक्तव्य करत म्हटलं होतं की व्यापाऱ्यांनी त्यांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात गप्प बसण्याची गरज नाही, आवाज उठवण्याची गरज आहे। यानंतर आपण बघतोय की भाजपा पण आपल्या परीने आता प्रयत्न करत आहे। कुठेतरी व्यापाऱ्यांच्या बाजूने भाजपा आहे हे दर्शवण्यासाठीच वीरेंच्या असतील, आशिष शेलार असतील, हे व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आहे। कारण आपण बघतोय की व्यापारी हे मोठ्या प्रमाणावर भाजपचे मतदार देखील आहे। जेव्हा शिवसेनेने त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला, भाजपा देखील आता त्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय। कुठेतरी तोडगा निघावा म्हणून भाजपाचे हे प्रयत्न आहे। हे करताना भाजपा हे देखील दाखवतं आहे की जो निर्णय घेण्यात आला आहे पंतप्रधानांनी त्याला पाठिंबा आहे, पण त्याच वेळेला व्यापाऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी भाजपा देखील प्रयत्न करत आहे। हेच दाखवण्याचा आता प्रयत्न सुरू आहे। दीपक, रश्मी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।